मकर राशीच्या लोकांनो, 2026 हे वर्ष तुमच्यासाठी संघर्षातून यशाकडे, थांबलेल्या कामातून गतीकडे आणि निराशेतून नवे उज्ज्वल भविष्य घडवणारे वर्ष ठरणार आहे. शनिदेवाची विशेष कृपा, गुरुचे लाभदायक योग, राहू केतूचे आयुष्य बदलणारे संकेत, हे वर्ष तुमच्या कर्माचा खरा परीक्षापत्रच आहे. जर तुम्ही संयम ठेवलात, योग्य निर्णय घेतले आणि योग्य उपाय केले तर 2026 तुम्हाला आयुष्यात मोठ्या उंचीवर घेऊन जाणारे वर्ष ठरू शकते. चला तर मग मकर राशीचे 2026चे संपूर्ण सखोल आणि अचूक वार्षिक भविष्य सुरू करूया. पहिल्यांदा बघूया वर्षाची एकंदर दिशा. 2026 हे वर्ष मकर राशीसाठी मध्यम ते अत्यंत शुभ असे मानता येईल. वर्षाच्या सुरुवातीला काही मानसिक ताण, जबाबदाऱ्या आणि विलंब जाणवेल, पण मार्च नंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. शनी तुमच्यासाठी कर्मफलदाते असल्यामुळे परिश्रमाचे फळ निश्चित मिळेल. गुरुवर्षाच्या उत्तरार्धात लाभभावात प्रवेश करून आर्थिक आणि सामाजिक उन्नती घडवेल. राहू केतू मानसिक विचारामध्ये बदल, आध्यात्मिक झुकाव आणि आयुष्यात दिशा बदलणारे निर्णय घडवतील. मंगळ काही काळ उतावीळपणा वाढवेल, त्यामुळे निर्णय घेताना संयम गरजेचा. एकूणच 2026 हे वर्ष संयम अधिक प्रयत्न अधिक योग्य नियोजन बरोबर यश या सूत्रावर चालणारे आहे. संधी भरपूर मिळतील, पण त्या ओळखून योग्य वेळी कृती केली तरच खऱ्या अर्थाने यश मिळेल. दुसरा मुद्दा बघूया, करिअर आणि नोकरी. 2026 मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट येण्याची शक्यता आहे. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात नोकरीत ताण, कामाचा दबाव आणि वरिष्ठांशी मतभेद संभवतात. जून नंतर पदोन्नती, जबाबदारीत वाढ किंवा इच्छित विभागात ट्रान्सफर होण्याचे योग आहेत. नवीन नोकरीच्या संधी विशेषतः एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबरमध्ये निर्माण होतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची दखल घेतील, पण अहंकार टाळणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी ऑगस्ट ते नोव्हेंबर सुवर्णकाळ ठरू शकतो. बेरोजगारांसाठी मे आणि सप्टेंबर महिन्यात रोजगार योग प्रबळ आहेत. सल्ला, कामात सातत्य ठेवा, बोलण्यात सम्यता ठेवा आणि कोणत्याही गुप्त गोष्टी उघड करू नका. तिसरा मुद्दा आहे व्यवसाय आणि व्यापार. 2026 हे वर्ष व्यावसायिकांसाठी वाढ, विस्तार आणि स्थिरता देणारे ठरेल, पण योग्य वेळेची वाट पाहणे महत्त्वाचे आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी मार्च, जुलै आणि नोव्हेंबर उत्तम काळ आहे. भागीदारी व्यवसायात विश्वासघाताची शक्यता असल्यामुळे कागदपत्रे नीट तपासा. एप्रिल ते जून दरम्यान खर्च वाढतील, पण सप्टेंबर नंतर नफा दिसू लागेल. व्यवसाय विस्तार, नवीन शाखा किंवा नवीन उत्पादन सुरू करण्यासाठी ऑक्टोबर हा महिना सर्वोत्तम. फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये मोठी जोखीम टाळावी. सल्ला, भावनावर नव्हे तर गणितावर निर्णय घ्या, तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चौथा मुद्दा बघूया, आर्थिक स्थिती, धन, पैसा आणि गुंतवणूक. 2026 मध्ये मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती हळूहळू पण स्थिरपणे सुधारत जाईल. उत्पन्न वाढीचे योग जून नंतर अधिक मजबूत होतील. फेब्रुवारी, मे आणि सप्टेंबरमध्ये खर्च अचानक वाढू शकतो. जुने कर्ज फेडण्याची संधी ऑक्टोबरमध्ये मिळेल. शेअर मार्केट व गुंतवणुकीसाठी एप्रिल, जुलै आणि डिसेंबर चांगले. वर्षाच्या मध्यात अचानक धनलाभ संभवतो, पण चुकीच्या गुंतवणुकीमुळे तोटा होऊ शकतो. सल्ला, तुम्हाला धन साठवण, विमा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या. महिलांसाठी वार्षिक भविष्य बघूया. मकर राशीच्या महिलांसाठी 2026 हे वर्ष घर करिअर संतुलन शिकवणारे ठरणार आहे. काम आणि घर यामधील ताण वाढू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. मानसिक ताण, थकवा आणि झोपेच्या समस्या जाणवू शकतात. ध्यान योग उपयुक्त ठरेल. माहेर सासर संबंधामध्ये संवादाची गरज राहील. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट बोला. महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचे योग मजबूत. नवीन कौशल्य, व्यवसाय आणि नोकरीत प्रगती. गृहिणी महिलांसाठी एप्रिल ते ऑगस्ट अत्यंत शुभ. घरात सौख्य, समाधान आणि आनंद वाढेल. विशेष सल्ला, तुम्हाला स्वतःची किंमत ओळखा, स्वतःला कमी लेखू नका आणि स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. 6वा मुद्दा बघूया, शेतकऱ्यांसाठी वार्षिक भविष्य. 2026 हे वर्ष मकर राशीच्या शेतकऱ्यांसाठी मध्यम ते चांगले उत्पन्न देणारे आहे. खरीप हंगामात उत्पादन समाधानकारक राहील, पण रब्बी हंगामात विशेष लाभ होईल. ग्रहयोगानुसार पावसाचे प्रमाण मध्यम ते चांगले राहील, पण जून जुलैमध्ये काळजी घ्यावी. शेतीसाठी नवीन गुंतवणूक ऑगस्ट नंतर फायदेशीर ठरेल. सरकारी योजना, अनुदान आणि कर्ज लाभ मिळण्याची शक्यता आहे. पशुधन व दुग्ध व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. सल्ला, तुम्हाला
सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यास लाभ वाढेल. 7वा मुद्दा बघूया, व्यापारी आणि उद्योजकांसाठी भविष्य. 2026 मध्ये व्यापारी वर्गासाठी बाजारात चढ उतार राहतील, पण योग्य नियोजनाने मोठा फायदा मिळू शकतो. एप्रिल ते जून दरम्यान बाजार अस्थिर राहील, पण ऑगस्ट नंतर स्थिरता येईल. नवीन ग्राहक मिळण्याचे योग विशेषतः जून आणि नोव्हेंबरमध्ये मजबूत. जुलै सप्टेंबरमध्ये मोठे व्यवहार टाळावेत. परदेशी व्यापार, आयात निर्यात व्यवसायासाठी डिसेंबर अत्यंत शुभ. कर, कायदेशीर बाबी आणि कागदपत्रामध्ये निष्काळजीपणा टाळा. सल्ला, हिशोब पारदर्शक ठेवा आणि कोणत्याही व्यवहारात घाई करू नका. 8वा मुद्दा बघूया, आरोग्य, शारीरिक व मानसिक. 2026 मध्ये आरोग्याच्या बाबतीत चढ उतार अनुभवायला मिळतील, पण काळजी घेतल्यास गंभीर समस्या टाळता येतील. फेब्रुवारी, मे आणि सप्टेंबरमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जुने आजार पुन्हा त्रास देऊ शकतात, विशेषतः पाठीचा त्रास, सांधे आणि पचन. मानसिक ताण, चिंता, झोपेचे विकार संभवतात. आहारात तेलकट मसालेदार पदार्थ कमी करा आणि पाणी भरपूर प्या. योग, प्राणायाम, ध्यान आणि शिव उपासना अत्यंत लाभदायक ठरेल. सल्ला, आरोग्य म्हणजे संपत्ती हे सूत्र लक्षात ठेवा. प्रेमी, विवाह व नातेसंबंध. 2026 मध्ये प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत मकर राशीसाठी मिश्र अनुभव राहतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, पण गैरसमज टाळण्यासाठी संवाद आवश्यक. नवीन प्रेमसंबंध योग एप्रिल, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये प्रबळ. विवाहासाठी योग्य काळ मे ते ऑगस्ट आणि डिसेंबर. वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद संभवतात, पण संयमाने ते सुटतील. कौटुंबिक शांतता राखण्यासाठी अहंकार आणि हट्ट टाळा. सल्ला, नात्यामध्ये मीपणापेक्षा आपण महत्त्वाचे ठेवा. 10वा मुद्दा बघूया, कुटुंब आणि सामाजिक जीवन. 2026 मध्ये कौटुंबिक जीवन मध्यम ते सुखकर राहील. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. भावंडांशी संबंध सुधारतील, पण पैशावरून वाद टाळा. समाजात मान प्रतिष्ठा वाढेल, विशेषतः वर्षाच्या उत्तरार्धात. धार्मिक कार्यक्रम, शुभ कार्य, मंगल समारंभ होण्याचे योग. सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसिक समाधान मिळेल. कुटुंब हेच तुमचे बलस्थान आहे, त्याची जपणूक करा. शिक्षण व स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी 2026 हे वर्ष मेहनतीचे पण फलदायी ठरणार आहे. अभ्यासात एकाग्रता वाढेल, पण सुरुवातीला आळस येऊ शकतो. स्पर्धा परीक्षांचे यश एप्रिल, जुलै आणि डिसेंबरमध्ये शक्य. उच्च शिक्षणासाठी परदेश किंवा मोठ्या संस्थांमध्ये प्रवेश योग आहेत. अभ्यासातील अडथळे, मन विचलित होणे, आत्मविश्वास कमी होणे. उपाय, नियमित अभ्यास, ध्यान, सरस्वती पूजन करा. सातत्य अधिक शिस्त बरोबर यश हे सूत्र लक्षात ठेवा. प्रवास व स्थलांतर. 2026 मध्ये मकर राशीसाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील. देशांतर्गत प्रवास एप्रिल, जून आणि ऑक्टोबरमध्ये. परदेश प्रवास योग जुलै आणि डिसेंबरमध्ये प्रबळ. नोकरीसाठी स्थलांतर किंवा बदली होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि सप्टेंबरमध्ये प्रवास करताना विशेष काळजी घ्या. प्रवासातून नवीन संधी, संपर्क आणि लाभ मिळतील. प्रवासात कागदपत्रे नीट सांभाळा आणि आरोग्याची काळजी घ्या. कायदेशीर बाबी व कोर्ट कचेरी. 2026 मध्ये कायदेशीर बाबतीत संयम आणि शहाणपणा आवश्यक राहील. कोर्ट केसचे निकाल वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता. वादविवाद, भांडणे आणि कायदेशीर संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही दस्तऐवज, करार किंवा सही करण्यापूर्वी नीट तपासणी करा. जमिनीचे व्यवहार एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये फायदेशीर ठरतील. जुन्या प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शांतता राखा. वादापेक्षा संवाद आणि फायदेशीर ठरतील. वादापेक्षा संवाद नेहमीच फायदेशीर ठरेल. आध्यात्मिक प्रगती व धर्म. 2026 हे वर्ष मकर राशीसाठी आध्यात्मिक जागृतीचे वर्ष ठरणार आहे. देवपूजा, व्रत, उपासना यामध्ये मन अधिक लागेल. गुरुकृपा प्राप्त होण्याचे योग आहेत. योग्य मार्गदर्शक भेटू शकतो. ध्यान, जप, साधना यामुळे मानसिक शांती मिळेल. तीर्थयात्रा आणि धार्मिक स्थळी भेट होण्याची शक्यता. कर्म आणि धर्म यांचा समतोल साधण्याची प्रेरणा मिळेल. दररोज किमान 5 मिनिटे तरी ध्यान आणि नामस्मरण करा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, उपाय आणि मार्गदर्शन. तुम्हाला शुभरत्न आहे नीलम, निळा नीलम. शनीसाठी फक्त कुंडली तपासूनच घालावा. तज्ज्ञाचाच सल्ला घ्यावा. पर्याय, लोखंडाचा कडा किंवा पंचधातूची अंगठी. मंत्र जप, ओम नमः शिवाय दररोज 108 वेळा स्नान झाल्यानंतर. शनिवारी ओम शम शनेश्वराय नमः 108 वेळा स्नान झाल्यानंतर. दान धर्म. शनिवारी काळे तीळ, काळे कपडे, लोखंड, तेल यांचे दान करा. गरिबांना अन्नदान अत्यंत शुभ. तुम्हाला शनिवार व्रत, प्रदोष व्रत आणि शिवरात्री उपास लाभदायक आहे. नकारात्मक ग्रहयोग शांत करण्याचे उपाय. शनिवारी पिंपळाला जल अर्पण करा. कावळ्यांना अन्न घाला. वृद्ध, अपंग, गरजू लोकांची सेवा करा. लाल
किताबाचे उपाय मकर राशीसाठी संपूर्ण वर्षभर करायचे अत्यंत महत्त्वाचे. शनिवारी काळे चणे, मोहरीचे तेल आणि उडीद दान करा. घरात लोखंडी वस्तू स्वच्छ ठेवा. तुटलेली भांडी काढून टाका. गुरुवारी पिवळे कपडे घाला. केळी आणि हरभरा यांचे दान करा. आईवडिलांचा आदर करा. शनिदोष आपोआप शांत होतो. कोणालाही शिवीगाळ, अपमान किंवा फसवणूक टाळा. महादशा, अंतर्दशा, 7.5 व भ्रमणफल बघूया. शनी, मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे तुमच्यावर शनीचा प्रभाव अधिक खोलवर जाणवेल. 2026 मध्ये बहुतांश मकर राशीच्या लोकांच्यावर शनीची 7.5 संपलेली किंवा शेवटच्या टप्प्यात असेल. म्हणजे संघर्ष कमी होऊन यश सुरू होण्याचा काळ आहे. परिणाम, कठोर मेहनतीनंतर स्थिरता, आर्थिक सुधारणा, मानसिक परिपक्वता. उपाय, शनिवारी दीपदान, हनुमान चालीसा म्हणा आणि सेवा कार्य करा. गुरुभ्रमण, गुरु लाभ भावात असल्यामुळे धनलाभ, सामाजिक प्रतिष्ठा आणि शुभ संधी वाढतील. राहू केतू भ्रमण, मानसिक विचारांमध्ये बदल, आध्यात्मिक झुकाव आणि जीवनात नवी दिशा. उपाय, दुर्गा सप्तशती पठण, नारायण कवच आणि दानधर्म करा. वर्षाचा शुभ काळ व सावधगिरीचे महिने. सर्वात शुभ महिने मार्च, जून, जुलै, ऑक्टोबर आणि डिसेंबर. अडचणीचे महिने फेब्रुवारी, मे, सप्टेंबर. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ एप्रिल, जुलै आणि नोव्हेंबर. शुभ रंग, शुभ वार आणि शुभ तारखा. शुभ रंग तुम्हाला नेव्ही ब्ल्यू, गडद निळा, राखाडी, काळा. महत्त्वाच्या कामासाठी जाताना या रंगाचे कपडे घाला. शुभवार शनिवार आणि गुरुवार. शुभ तारखा आहेत तुम्हाला वर्षभर 4, 8, 13, 17, 22 आणि 26. वर्षाचा अंतिम सल्ला मकर राशीच्या लोकांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला शिकवेल. संयम ठेवा कारण वेळ बदलतो. मेहनत करा कारण भाग्य कर्मावर अवलंबून असते. श्रद्धा ठेवा कारण देव कधीच उशीर करत नाही. काय करावे? निमित्त पूजा, ध्यान आणि सेवा कार्य. आर्थिक नियोजन, आरोग्याची काळजी, सकारात्मक विचार. काय टाळावे? घाईघाईचे निर्णय, राग, अहंकार, हट्ट, गैरमार्गाने धन कमावणे. मकर राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला भविष्य उपयोगी वाटले असेल तर व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना शेअर करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. मी आहे अनघा दंडगे. माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलवर तुम्हाला पुन्हा भेटीन पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत मकर राशीच्या लोकांना 2026 साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.